नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत आहे. हा हप्ता 29 मार्च रोजी जमा होणार होता, परंतु बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे पेमेंट फेल झाल्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला नव्हता. आता याच हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे आणि 2 एप्रिलपासून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. चला तर मग पाहूयात की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेले आहेत की नाही. तर यामध्ये या शेतकऱ्यांना तुम्ही पाहू शकता ₹2000 2/4/2025 रोजी 10:42 आलेले आहेत. आता याच शेतकऱ्याला परत एक ₹2000 2/4/2025 रोजी 10:42 आलेले आहेत. आता या शेतकऱ्याला एक सोबत 2 हप्ते कसे आले? तर काही शेतकऱ्यांना 2 हप्ते, काही शेतकऱ्यांना 3 हप्ते, तर काही शेतकऱ्यांना 4 हप्तेही मिळत आहेत. जे शेतकरी पात्र असून त्यांना यापूर्वीचे हप्ते मिळाले नव्हते, त्या हप्त्यांचंही वितरण त्यांना सुरू झालेलं आहे. त्यांचे पूर्वीचे हप्ते जमा होत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीचे 5 हप्ते जमा झालेले आहेत, त्यांना फक्त 6वा हप्ता म्हणजे ₹2000 जमा पाहू शकता. ₹2000 क्रेडिट झालेले आहेत. NSMNY इन्स्टॉलमेंट 6 7:15 बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ₹2000 रिसीव्ह झालेले आहेत. NSMNY ₹2000 क्रेडिट झालेले आहेत. तर अशा प्रकारे या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहेत. यामध्ये बीड, त्यानंतर नाशिक, धाराशिव, नाशिक, परभणी अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पैसे जमा झालेले आहेत. आता ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नाहीत, त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. या 1-2 दिवसांमध्ये तुमचेही पैसे जमा होतील. तुम्हाला 5वा हप्ता मिळालेला असेल, तर बरोबर तुमचा 6वाही हप्ता तुम्हाला मिळणार आहे किंवा तुम्ही जर पात्र असाल आणि यापूर्वीचे हप्ते तुम्हाला मिळालेले नसतील, तर एक सोबत हे सर्व हप्ते तुम्हाला जमा केले जातील. तर तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये सांगा, की तुमचे पैसे जमा झाले की नाही? जमा झाले असतील, तर किती हप्ते जमा झाले? व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.